महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांच्या संदर्भामध्ये सध्या अत्यंत गोंधळ सुरू आहे। जे कायद्यामध्ये नाही, जे सरकारला करता येत नाही, ते कामगारांच्यावर लादलं जात आहे, हे कामगारांच्या लक्षात येत नाही। उदाहरणार्थ 25 जून 2025 रोजी या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सचिवांनी जे परिपत्रक काढलेलं आहे ते अत्यंत बेकायदेशीर असून बांधकाम कामगारांचा अपमान करणारे हे पत्रक आहे। मुळातच पथक निर्माण करण्याची गरज काय? कशासाठी तुम्ही पथक नेमणार आहात? तर म्हणे बोगस नोंदणी, बोगसची माहिती घेणार आहे। काय बोगसची तुम्ही माहिती घेणार आहे आणि कुठे जाऊन घेणार आहे? कुणाला जाऊन तुम्ही भेटणार आहे? मुळात या कायद्यामध्ये जी कार्यपद्धती ठरवलेली आहे तीच महाराष्ट्रामध्ये पार पाडली जात नाही। सगळे कायदे गुंडाळून ठेवून धाब्यावर बसून या मंडळाचा कारभार चालू आहे आणि चोराच्या उलट्या बोंबा की जे नोंदणी करतात त्यांचीच निंदा करून हे त्यांना भीती घालण्याचा प्रयत्न करीत आहेत, हे आपण समजावून घेतलं पाहिजे। मुळात कायद्यामध्ये या कायद्याच्या कलम 12 मध्ये नमूद केलेलं आहे की कामगार ज्यावेळेस आपली नोंदणी करतो ती नोंदणी करून देण्याचं काम या सरकारी कामगार अधिकाऱ्यांचं आहे आणि ते नोंदणी करीत असतानाच सरकारी कामगार अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे की त्याला तो कामगार म्हणून पटला पाहिजे आणि म्हणून तर ते नोंदणी करतात। मग त्यांनी एकदा नोंदणी केल्यानंतर त्यांना बोगस म्हणण्याचा यांना काहीही अधिकार नाही। त्यामुळे हे कुठे जाऊन शोधणार आहेत आणि काय शोधणार आहेत आणि कुठं पथक हे घेऊन जाणार आहेत हे त्या पत्रकामधनं उल्लेख स्पष्ट होत नाही। कारण ज्या सगळ्या ट्रेड युनियन कायद्याखालील कामगार संघटना आहेत त्यांना भारत सरकारने काम करायला परवानगी दिलेली आहे, त्यांना प्रमाणपत्र दिलेले आहे, त्यांना नंबर दिलेला आहे, त्यांची घटना असते आणि प्रत्येक युनियनला हा अधिकार आहे की त्यांनी कामगारांच्याकडून किती वार्षिक वर्गणी घ्यायची, दरमहा वर्गणी किती घ्यायची, फंड घेण्याचे सुद्धा अधिकार त्या युनियनला असतात आणि रोज उठून बोंबलत असतात की आम्ही 1 रुपयामध्ये करून देतोय, 1 रुपयामध्ये करून देतोय। अरे काय 1 रुपयामध्ये करून देता? आमच्याकडनं 1 रुपये घेता आणि आमच्याकडनं 10,000 रुपये काढून घेता तुम्ही। ते 10,000 रुपये तुम्ही 4 बड्या दलालांना देताय। ही जी काही मंडळाकडली रक्कम आहे ती कुणाची आहे? तुमची आहे। ही रक्कम कामगारांची आहे, कामगारांच्या श्रमातली आहे, घामातली आहे। त्यांनी जी बांधणी केलेली असते त्याच्यातले 1% रक्कम तुमच्याकडे जमा होते आणि ती कामगारांचीच रक्कम आहे आणि ती तुम्ही सांगताय की आम्ही 1 रुपयामध्ये करतोय। तर 10,000 कसं काढून घेता तुम्ही? तुम्ही भांडी जी आहे ती बाजारात 4,000 रुपयाला जी भांडी मिळतात त्याला तुम्ही त्या बड्या कंत्राटदाराला 10,000 रुपये देताय। सुरक्षा पेटीची 5,000 रुपयाला बाजारात मिळते त्याचे 17,000 रुपये देताय। हे राहिलेले पैसे कुणासाठी आहेत? का तुम्ही त्याला देताय? ह्याच्याबद्दल तुम्ही का चौकशी करत नाही? ह्याचं तुम्हाला दिसत नाही का? म्हणजे कामगारांच्या डोळ्यातलं कुसळ दिसते आणि तुमच्या डोळ्यातलं तुम्हाला मुसळ दिसत नाही का? याच्याबद्दल मात्र बोलायला एक भ्र काढत नाही तुम्ही। जर काही समजा या मंडळातली सगळी बनवाबनवी जी आहे, सगळा जो अंदाधोंदी कारभार आहे तो सगळाच काढा ना। तुमच्या बाजूचा तुम्ही ठेवताय झाकून आणि नसलेल्या ठिकाणी असलेलं तुम्ही सांगताय। तर हे कामगारांनी समजून घेतलं पाहिजे, हे काही होणार नाही। मुळात कामगारांना मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ट्रेड युनियनला अधिकार आहेत, आम्ही वर्गणी घेऊ शकतो, पण असं नाही आहे यांनी 1 रुपया दिला म्हणजे काम होते। सगळ्या स्टेजवर यांनी कामं सगळी गुंतागुंतीची करून ठेवलेली आहेत, विशेषतः या सचिवांनी, आणि सगळी वाट लावलेली आहे। कामगारांना कसं लाभ मिळणार नाहीत याचीच यंत्रणा करून ठेवलेली आहे। अर्ज केला, काय मला संबंध आहे नूतनीकरण करताना आणि नवीन नोंदणी करताना? पूर्वी व्हेरिफिकेशन नव्हतं, मग कशासाठी तुम्ही घातला व्हेरिफिकेशन? की ज्या वेळेला सुप्रीम कोर्ट सांगते की 90 दिवसाच्या प्रमाणपत्राची गरज नाही, मग असं जर असेल तर तुम्ही व्हेरिफिकेशन मध्ये कशाला तुम्ही हे करताय? कागदपत्र दिली, यापूर्वी तशी पद्धत होती, ती व्हेरिफिकेशन घालून मुद्दाम तालुका सेंटरवर सेंटर चालू केले, त्यांच्या पोट भरण्याचं काम चालू केलेलं आहे। 1 रुपये घेऊन त्या ठिकाणी 1,000 रुपये घेतात, याची का तुम्ही चौकशी करत नाही? त्यांना तुम्ही पगार देताय, महिन्याला 2 लाख रुपये देताय आणि लोकांच्याकडनं आणि 1,000 रुपये गोळा घेतात बऱ्याच ठिकाणी। तर हे जे आहे यामुळे की हे सगळं त्यांचं म्हणणं जे आहे ते सगळं कामगारांचं दृष्टीनं अत्यंत चुकीचं आहे। दुसरं असं आहे की सुप्रीम कोर्टाने सांगितले, मी तुम्हाला काल सांगितलं होतं, सुप्रीम कोर्टाचं म्हणणं असं आहे की तुम्ही 90 दिवसाचं प्रमाणपत्र कामगारांनी देण्याचीच गरज नाही, कारण त्यांचं काम बदलणारं असतं, रोज एका ठिकाणी नवीन ठिकाणी केलं जातं
आणि त्याच्यामुळे त्या प्रमाणपत्राची गरज नाही. तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे जनतेवर. कुणाच्या दृष्टीनं तुम्ही कुणाच्या वतीनं काम करताय, तुमचा जनतेवर विश्वास नाही, तुम्ही विश्वास दाखवताय. कामगारांनी प्रतिज्ञा करून सांगितलं की मी कामगार आहे, संपला विषय, तुम्ही कशाला संशय घेताय? पण संशय अशा वेळेला घेताय की तुम्हीच त्याला प्रमाणपत्र देताय आणि वर तुम्हीच म्हणताय आणि तू चोर आहेस. हा काय प्रकार आहे? म्हणजे तुम्ही आम्हाला कार्ड दिलेलं आहे आणि तुमचा कायदा वाचून बघा ना, ते बघत नाहीत. बांधकाम कामगार कोण, अनेक वेळा मी सांगितलेलं आहे. सगळ्यांना धरणं बांधणारे, गटरी बांधणारे, इलेक्ट्रॉनिक्स मशीन चालवणारे, रेल्वेमधले असलेले कंत्राटी कर्मचारी, सगळे बांधकाम कामगार, इमारतीला पाडणारे, बांधणारे सगळे, आणखीन वस्तू निर्माण करणारे आणि 15-21 वस्तू ज्या केलेल्या आहेत. आणि तुम्ही रोजगार हमी योजनेवरल्या सगळ्या मजुरांनी याचा लाभ घ्यावा असंही सांगताय. मग हे सगळं तुम्ही झाकून ठेवताय आणि नुसता तोंडावर सांगायचं कोण 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 आणि नुसता चोर 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 म्हणून बोंबलायचं. तर हे खरं म्हणजे यांची चौकशी व्हायला पाहिजे. पथकं यांच्यावर नेमली पाहिजेत. या नोंदणी करणारे जे आहेत, आज मी नोंदणी केली की मला जून महिन्याच्या जुलै महिन्याच्या तारखा मिळतात. जुलै महिन्यामध्ये माझी नोंदणी पूर्ण होणार, व्हेरिफिकेशन त्यावेळेला होणार. अर्ज केला एखाद्या विधवा बाईनं अंत्यविधीची रक्कम मिळण्यासाठी, तर 8-8 महिने तारीख मिळत नाही. मग ह्याची चौकशी व्हायला पाहिजे. ह्याच्यासाठी पथकं नेमली पाहिजे. आणि तुम्ही ह्याच्यामध्ये जे काही चुकीच्या पद्धतीनं काम करणार आहेत त्यांना तुम्ही जाब विचारला पाहिजे. तर ह्या संदर्भामध्ये आपण कुणीही घाबरता कामा नये आणि याचं एक निवेदन तयार केलं जाईल. उद्यापर्यंत आपल्याला मिळेल. सगळ्यांना व्हॉट्सअपवर ते निवेदन पाठवून देण्यात येईल. त्याच्यावर तुम्ही सह्या करा, नाही करा, आमची सह्या करून पाठवून देतो. आणि हजारो त्या निवेदनाच्या ईमेल्स मुख्यमंत्री, कामगार मंत्री यांच्या सगळ्या ईमेल बॉक्समध्ये जायला पाहिजे. त्यांचा ईमेल बॉक्स फुल झाला पाहिजे. खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आणि एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री जे आहेत, फडणवीस साहेब आहेत, यांनी आमचं निवेदन स्वीकारलेलं आहे. त्यांनी चौकशीसाठी या विभागाकडे पाठवून दिलेलं आहे. पण हे जे काय कामगार सचिव आहेत, या मंडळाचे सचिव आहेत, ते आमच्या निवेदनाला मात्र केराची टोपली दाखवतात, निवेदनाला उत्तर देत नाहीत. उत्तर आम्हाला फक्त मुख्यमंत्री देतात. तर परत एकदा आपण उद्या आपल्याला निवेदन तुम्हाला आम्ही देणार आहोत. निवेदन तुम्ही सगळीकडे पाठवून द्या. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, विसरू नका. हे पहा, ह्या बांधकाम कामगार कायद्याचे 2 तुकडे करायचं भारत सरकारने ठरवलेलं आहे. आणि जर 2 तुकडे झाले तर या 2 श्रमसंहितेमध्ये एक तुकडा जाणार आहे. आणि हे तुमची रक्कम जी आहे ती फक्त बांधकाम कामगारांसाठी खर्च करावी असा सध्या कायदा आहे. त्याच्याऐवजी हा कायदा सगळा निधी जो आहे तो प्रधानमंत्री निधीमध्ये जाऊन पडणार आहे आणि सगळ्या असंघटित उद्योगातील कामगारांसाठी त्याचा वापर केला जाणार आहे. म्हणजे तुमच्या वाटणीला काहीच येणार नाही. तर हे जे काय नवीन बीजेपी सरकारने 4 श्रमसंहिता आणलेल्या आहेत, 4 लेबर कोड आणलेले आहेत, ते अंमलबजावणी त्याची होता कामा नये, ते रद्द झालं पाहिजे. त्याच्यासाठी भारतातल्या सर्व कामगार संघटनांनी मिळून बांधकाम कामगारांच्या फेडरेशन सहित सगळ्या फेडरेशननी ठरवलेलं आहे की 9 जुलै 2025 रोजी 1 दिवसाचा संप करायचा. तर हा संप आपल्या बांधकाम कामगारांच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. या संपामध्ये सुद्धा आपण 1 दिवस काम बंद ठेवा आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी सर्व कामगार संघटना एकत्रित येऊन कार्यक्रम करतात त्या कार्यक्रमामध्ये भागीदारी करा. आपल्या संयुक्त कृती समितीच्या वतीने फक्त मुंबईमध्ये कार्यक्रम ठरलेला नाही. काही जण अपप्रचार करतात. आपलं म्हणणं असं आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये 9 जुलैचा कार्यक्रम करावा. 9 जुलै नंतर आपण आझाद मैदानमध्ये त्याच्यानंतर एक प्रदीर्घ आंदोलन करणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की मला सांगा की बांधकाम क्षेत्रामध्ये कुठली युनियन आहे की जी येऊन मुंबई हायकोर्टमध्ये जाऊन आम्ही विजय मिळवून घेतलेला आहे. परत आपल्याला या गोष्टीसाठी हायकोर्टमध्ये जायला लागणार आहे. कारण हायकोर्टमध्ये का जायचं, तर हे मंडळ आणि हे सरकार लोकशाही पाळत नाही. या मंडळावर कामगार संघटनांचे प्रतिनिधी नेमलेले नाहीत. बोनसचा निर्णय झाला, बोनसचा निर्णय करायला तयार नाही. करोडो रुपये देतात त्या सगळ्या ऑनलाईन सिस्टीमला. ती ऑनलाईन सिस्टीम सगळी बोंबललेली आहे. सगळी कुठलीच कामं वर्षभर होत नाहीत. याच्यासाठी आपल्याला हायकोर्टमध्ये आणखीन केस करायचे. भारत सरकारचं हे ऐकत नाहीत. परंतु व्हॉट्सअपवर नुसतं बोंबलायचं, व्हॉट्सअपवर नुसतं सांगायचं आणि त्याच्यावर कॉमेंट्स करायचं, झालं मोकळं. एक नया पैसा कुणी काढून द्यायला तयार नाही. फंड देण्याची तयारी नाही. शक्यता आहे फंड द्यायची, ते दिली जात नाही. तुम्ही द्या ना, जेवढं शक्य असेल तेवढं द्या. आज कोर्टामध्ये हायकोर्टमध्ये केस घालणं ही काय साधी गोष्ट नाही. त्याची प्रचंड तयारी करावी लागते. तर तुम्ही हा जो माझा मोबाईल क्रमांक आहे 9960499366
हा गुगल पेमेंटसाठी सुद्धा आहे आणि फोन पे साठी सुद्धा आहे। याच्यावर तुम्ही डायरेक्ट तुम्हाला जितकी रक्कम देणं शक्य आहे तेवढी रक्कम तुम्ही द्या आणि ते आपल्याला पुढे करता येईल। आता हे नुसताच बोलायचं आणि प्रत्यक्षामध्ये काही करायचं नाही आणि गांगरून जायचं आणि कोणतरी वर हरीचा लाल येईल आणि आपले प्रश्न सोडविल असं जी एक मनोवृत्ती आहे ती सोडून द्या। व्यक्तिगत कामगारापासून ते संघटनेपर्यंत आपण मदत करा। तुम्ही जर संघटनेमध्ये नसाल तर निवारा बांधकाम कामगार संघटना ही राज्यव्यापी संघटना आहे। त्या संघटनेचे तुम्ही सभासद व्हा आणि अधिकारपत्र घ्या, आयडेंटिटी कार्ड आमच्याकडनं दिलं जाईल। म्हणजे मग असं कोण म्हणायचं काम नाही की तुम्ही एजंट आहे। तर हे तुम्ही करायला पाहिजे आणि तुम्ही अजिबात मनामध्ये भीती बाळगू नका। दक्षता नेमून यांची चौकशी व्हायला पाहिजे। यांच्यातला सगळा या मंडळाचा बेकायदेशीर कारभाराची चौकशी झाली पाहिजे आणि होऊ शकते। आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायला पाहिजे। तुम्ही अजिबात घाबरू नका। या 25 तारखेच्या पत्राला यातनं काही होणार नाही आणि अजिबात न भीता याची प्रक्रिया पूर्ण करा एवढं मी आज आपल्याला आवाहन करीत आहे। हे यूट्यूब चॅनल बांधकाम कामगार आशा महिला यांच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे। महत्त्वाचे मुद्दे आम्ही मांडण्याचा प्रयत्न करीत आहोत। तर हे तुम्ही जे यूट्यूब चॅनल आहे हे विनामूल्य आहे। तुम्ही मोठ्या संख्येने हे सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा आणि याचा प्रसार करा। शंका असेल तर जरूर फोनशी संपर्क करा एवढं मी आपल्याला विनंती करून मी आजचं विवेचन पूर्ण करीत आहे। धन्यवाद।